माझं नाव पंकज पाटील. मी आयुष करिअर अकॅडमी येथे शिकवतो. प्रिया आयुष करिअर अकॅडमीमध्ये 2023-24च्या दरम्यान होती. 23 तेव्हा ती म्हणजे माझ्या मार्गदर्शनाखाली पण होती. आमचे सर्वा अनिल परदेशी सर जे इथे येऊ शकले नाहीत त्यांच्या ड्युटीच्या कारणास्तव, अकॅडमीच्या संचालिका योगिता परदेशी मॅडम त्या पण येऊ शकल्या नाही त्यांच्या काही खासगी कारणास्तव. मी आणि माझी टीम शिरीष गुले आणि माझे विद्यार्थी इथे सर्व फक्त प्रियाचा हा जो आनंदाचा सण आहे तो साजरा करण्यासाठी आलोय. आणि पाहता एवढी गर्दी झाली प्रिया की वाटलं नव्हतं. म्हणजे आदित्यकडे पण एवढी गर्दी नव्हती आणि पायलकडे पण एवढी गर्दी नव्हती. तेवढी गर्दी मला आदित्य दिसते. म्हणजे बसायला जागा नाही आहे, पण ठीक आहे, जास्त टाइम घेणार नाही कारण डीजे उभा आहे. सांगायचं एवढंच आहे की मी आताच तिला विचारलं की त्या तिघ बहिणी आहेत. प्रत्येकाला वाटतं की मला मुलगा पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, पण आज जे त्या मुलीने करून दाखवलंय त्या बापाच्या डोळ्यात ते आनंदाश्रू. म्हणजे सर्वजणच एवढं मोठं यश त्यांनी संपादन केलंय की बोलण्याला शब्द नाही. त्या यशासाठी तिने काय खटाटोप केलं आहे आणि या मुलीमुळे अजून 2 ते 3 मुलींचं काम झालेलं आहे. म्हणजे मागच्या वेळेस सृष्टी तारे म्हणून एक विद्यार्थिनी होती परभणीची, ती पायल आणि प्रियंका यांच्यासोबत अजून एक जण तिचा रिझल्ट देणार आहे, अनिता पाकल म्हणून मुंबईला. तर मी असं फक्त एवढंच सांगू इच्छितो की या मुलीमुळे त्या मुली 4 वाजेला सकाळी उठून अभ्यास करायच्या. मी त्यांना सांगून थकलो होतो की तुम्ही रात्री बसत नको जा, सकाळी लवकर उठा. तर ते 4 वाजेला उठून रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास करायचे. हे सोपं नाहीये. तर यांनी लावलेली सवय ती अकॅडमी मधून गेल्यानंतर सुद्धा त्या मुलींनी तशीच्या तशी ठेवली आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. सर्वच जण भरती झाले. म्हणजे त्यांचा पूर्ण ग्रुपच भरती झाला. एकच पोरगी बाकी आहे, ती पण अनिता पाकल. तिचा पण चांगला स्कोर आहे आता यावेळेस मुंबईला आणि ती पण होऊनच जाईल. लग्नाच्या अगोदर त्यांच्या घरच्यांनी त्यांना खूप सपोर्ट दिला. आता गाव मी पाहून आलो, गाव खूप मोठं आहे. या गावातून पहिली विद्यार्थिनी होती आमच्या अकॅडमीत येणारी ती. तर 100% रिझल्ट आम्ही दिलाय. पण लग्नानंतर ही आकाश सरांनी जो सपोर्ट दिलाय तो म्हणजे न बोलता मला बोलता येत नाही एवढा जबरदस्त सपोर्ट त्यांनी दिलाय. कारण आहे त्याच्या मागे की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या बायकोने माझे सर्व कामं केले पाहिजे, त्याच्यानंतर ती माझ्या जवळ राहिली पाहिजे, आमचं केलं पाहिजे, डमकं केलं पाहिजे. पण मुलीलाही तिचं आयुष्य आहे, तिचे आई वडील आहे, सर्व गोष्टी आहे. त्या गोष्टी त्या आकाश सरांनी तिला सर्व अवलेबल करून दिल्या आणि त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. ती होणार होती 2023 ला, पण 1 वर्ष उशीर झाला आणि ठीक आहे. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, या आशेवर आपण चालतो. आणि तिच्याबद्दल बोलायचं तर भरपूर काही आहे. गावातील काही नवीन विद्यार्थी असतील तर त्यांनाही माझा सल्ला असेल की त्यांनी 10वी नंतरच या फील्डमध्ये उतरा. तुम्ही जेवढ्या लवकर या फील्डमध्ये उतरणार तेवढ्या लवकर तुम्हाला सक्सेस मिळेल. कारण आमचे जे 3 विद्यार्थी आता, आदित्य राजपूत हा 19 वर्षाचा आहे, त्याच्यानंतर पायल राजपूत ही 20 वर्षाची आहे आणि प्रियंका, हे 3 विद्यार्थी एकदम कमी वयात लागलेले आहेत. कारण त्यांनी कमी वयात अभ्यासाला सुरुवात केली, ग्राउंडला सुरुवात केली. आणि मी परत बॅनरवर हे पण वाचलं की गावातील पहिलीच विद्यार्थिनी जे गावात सुरुवात झाली आता. तर दरवर्षी गावातून 2 ते 3 विद्यार्थिनी झाल्या पाहिजे. जास्त झाल्या तर उलट चांगलं असेल. पण विद्यार्थिनी तर झाल्याच पाहिजे, पण विद्यार्थ्यांचा पण मला वाटलं पाहिजे. म्हणजे सत्काराला परत येता आलं पाहिजे. या गावात एवढे लोक या गावातून भरती झाले पाहिजे. कोणताही सपोर्ट तुम्हाला लागत असेल तर तुम्ही माझं YouTube चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करू शकता. मी त्याच्यावर नंबर सुद्धा देऊन टाकलाय. आमची अकॅडमी आहे आयुष करिअर अकॅडमी. 1 मे पासून तिथे ऍडमिशन सुरू होत आहे. ज्यालाही कोणाला ऍडमिशन करायचं असेल तर त्याने लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. कारण आता कुंभमेळा येणार आहे, 2027 ला कुंभमेळा येणार आहे. या मुलांचं जे ट्रेनिंग आहे ते आता 6 महिन्यांचं झालेलं आहे. त्यामुळे आता हे येत्या 15 दिवसात ट्रेनिंगला जातील आणि लगेच डिसेंबर महिन्यात तुम्हाला नवीन भरती देणार आहे. म्हणजे तुम्ही 12वी जर पास आता दिलेली असेल तर तुम्हाला लगेच भरतीसाठी चान्स मिळणार आहे.
आणि हा चान्स आता मिळाला आहे, नंतर कधी येतो हे आपण सांगू शकत नाही. तर ज्याही लोकांना कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल सरकारी नोकरी बाबतीत तर ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.